jungle. महाराणा प्रताप चौकात दिशादर्शक उभारणीला विरोध, शिवसेनेचा इशारा, काम थांबवा अन्यथा आंदोलन. मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक येथे महानगरपालिकेकडून टेंडर काढून दिशादर्शक उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या कामाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटकडून तीव्र विरोध होत असल्याचे समोर आले आहे. मिरजमध्ये गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराणा चौक परिसरात शिवसेनेची स्वागत कमान, स्टेज तसेच विविध गणेश मंडळाच्या भव्य कमानी उभारल्या जातात. याच ठिकाणी मोठ्या गणपतीच्या मिरवणुका देखील पार पडतात. त्यामुळे या चौकात सुरू असलेल्या दिशादर्शक उभारणीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात 3 महिन्यापूर्वीच हे काम थांबवण्याची मागणी उपायुक्त स्मृती पटेल यांच्याकडे करण्यात आली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी काम थांबवण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येते. मात्र काही लोकांनी पुन्हा हे काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येतो. महाराणा प्रताप चौक या ठिकाणी महानगरपालिकेने पैशासाठी टेंडर काय काढले दिशादर्शक, त्याच्या बऱ्याच ठिकाणी कमानी उभा करण्याचं काम चालू आहे. तर मिरज नगरी ही गणपतीरायाची नगरी असून मिरज शहरात गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात असतो. मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या मूर्त्या असतात. शिवसेना इतर पक्षाच्या मोठमोठ्या कमानी असतात. तर या ठिकाणी त्याने दिशादर्शक उभा करण्यासाठी कॉलम उभा केलेला आहे. तर त्याचं पत्र आम्ही 3 महिन्यापूर्वी दिलं होतं की हे काम बंद करा आणि या ठिकाणी शिवसेनेची कमान आणि स्टेज असतो. तर त्याप्रमाणे संबंधित उपायुक्त मॅडमने आम्हाला सांगितलं हे काम थांबवलेलं आहे म्हणून. त्याच्यानंतर आज बरोबर रविवार बघून काही महापालिकेचं टेंडर घेतलेले काही गुंड लोक या ठिकाणी 4 मुलं घेऊन काम जोरजबरदस्तीने चालू करण्याचा प्रयत्न केलेला होता. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याला कडाडून विरोध केलेला असून हे काम जैसे ते थांबवण्याचं काम आम्ही इथं केलेलं आहे. त्याचबरोबर मिरज शहरातले काही नगरसेवक आहेत, त्या नगरसेवकांनी पण स्थायी समितीवर ठराव मांडला आहे की हे दिशादर्शक जे इथं उभा करण्याचं काम केलं आहे तर याला रहदारीला अडचण होते, तरी तो तुम्ही उभा करू नये म्हणून त्याला स्थगिती आलेली आहे. पण ही स्थगितीसुद्धा काय कॉन्ट्रॅक्टर इथले मान्य करायला तयार नाही आहेत. त्यांना फक्त उपायुक्त मॅडमनीच सांगायला पाहिजे, तेच तेवढं ऐकणार, बाकीचं कोणाला ऐकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण आम्ही शिवसेना इथं यांना हे काय काम करू देणार नाही. त्याच्यासाठी भले आमच्यावर केसेस जरी झाल्या तरी चालतील, पण आम्ही ह्या ठिकाणी दिशादर्शक उभा करू देणार नाही. कारण आमची ह्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कमान असल्या कारणानं आमचा ह्या कमाने यांच्या दिशादर्शकाला आमचा विरोध आहे.